हॅलो नमस्कार. तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं स्टेप बाय स्टेप आहे ते मेकअप कशाप्रकारे करायचं हे दाखवणार आहे. सर्वात आधी तर तुमचा चेहरा आहे तो फेस वॉशने क्लीन करून घ्या, कारण की चेहऱ्यावर जर ऑइल असेल किंवा डर्ट असेल ते निघून जाईल, त्यामुळे चेहरा आहे तो स्वच्छ करून घ्या. त्यानंतर आता बेसला आपण स्टार्ट करूया. बेससाठी सर्वात आधी चेहऱ्यावरती मी इथं मॉइश्चरायझर लावत आहे आणि माझा चेहरा आहे तो खूपच असं ऑइली आहे, त्यामुळे मी ऑइल फ्री मॉइश्चरायझर इथं वापरलेलं आहे पॉन्ड्सचे. त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती नेक्स्ट आहे एक चांगला प्रायमर इथं तुम्ही अप्लाय करायचा आहे. मी इथं ब्ल्यू हेवनचं प्रायमर वापरलेलं आहे. प्रायमर का वापरायचं, तर चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स असतात ते इथं मेकअप करतेवेळी इथं मेकअप आहे व्यवस्थित असं दिसत नाही, त्यामुळे तुम्ही इथं ओपन पोर्स इथं क्लोज करण्यासाठी प्रायमरचा वापर करायचा आहे. त्यानंतर मी इथं कन्सिलर वापरणार आहे. हे स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे. जर तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल असतील, पिंपलचे डाग असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही इथं कन्सिलर वापरायचं आहे. आता जरी व्हिडिओमध्ये माझ्या चेहऱ्यावर इथं दिसत नसेल, पण इथं रिअलमध्ये माझ्या चेहऱ्यावरती खूप असं बारीक बारीक असं पिंपल्स आणि डार्क्स वगैरे आहेत. त्याच्यासाठी मी कन्सिलर लावलेलं आहे आणि जे पिंपलचे डाग आहेत त्याच्यासाठी मी इथं ऑरेंज कलर करेक्टर वापरत आहे. आणि हे जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा इथं स्विस ब्युटीचेच आहेत. आता इथं कन्सिलर आहे ते अप्लाय केल्यानंतर त्याला ब्लेंड करण्यासाठी मी इथं ब्युटी ब्लेंडरचा वापर करणार आहे. ब्युटी ब्लेंडर आहे तो इथं तुम्ही पाण्यामध्ये बुडवायचा आहे. त्यानंतर थोडंसं पिळून घ्यायचं आहे. त्यामुळं काय होतं, छान असं ब्लेंडसुद्धा करतं. आणि इथं मी सगळा मेकअप आहे तो ब्युटी ब्लेंडरनेच इथं ब्लेंड करत आहे. ब्रशने सुद्धा करू शकता, पण ब्युटी ब्लेंडरने एक नॅचरल लुक येतो चेहऱ्यामुळे, त्यामुळे मी इथं ब्युटी ब्लेंडर वापरलेला आहे. त्यानंतर आहे सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे तुमचं फाउंडेशन. फाउंडेशन जर करेक्ट तुम्ही शेडचा घेतला नाही तर तुमचं संपूर्णच मेकअप इथं खराब होतो. त्यामुळे सर्वात आधी तुम्ही फाउंडेशन आहे तो तुमच्या स्किन टोनशी मॅच होणारा घ्या. मी इथं मेबलिनचं फाउंडेशन वापरलेलं आहे, जे की मीडियम स्किन टोनशी एकदम मस्त आहे आणि फुल कव्हरेज फाउंडेशन देखील आहे. आता सर्वात आधी तर मी इथं डॉट डॉट करून लावलेलं आहे. खूपच कमी असं फाउंडेशन लागतं आणि ह्याचा शेड नंबर आहे 332 आहे. जर तुम्हाला कोणतंही प्रोडक्ट हवं असेल तर तुम्ही तसं कमेंट करू शकता, मी तुम्हाला त्याची लिंक देईन. आता फाउंडेशन आहे ते मी इथं ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि ते मी इथं कानावर देखील लावलेलं आहे, कारण की तुमचं मान, कान आणि चेहरा आहे तो एक समान दिसेल जेणेकरून. त्यानंतर इथं मी लूज पावडरचा वापर करत आहे. ही सुद्धा पावडर आहे ती तर स्विस ब्युटीचीच लूज पावडर आहे, कारण की माझा चेहरा आहे तो खूपच ऑइली आहे, त्यामुळे मी इथं लूज पावडर वापरते. तुम्ही इथं कॉम्पॅक्ट पावडर देखील वापरू शकता. आता नेक्स्ट आहे इथं मी आय शॅडो इथं शूट केलेला आहे. आय शॅडो कसं लावायचा, पण इथं तो रेकॉर्डच झालेला नाही, त्यामुळे मी इथं सेपरेट साईडला इथं छोटासा व्हिडिओ बनवून ते इथं मी अपलोड करेन. आणि त्यानंतर मी इथं आयलाइनर लावलेलं आहे. जर तुम्ही इथं सुरुवातीला मेकअप करत असाल तर तुम्ही इथं टेपचा वापर करू शकता. तुमच्या कॉर्नरला तुम्ही इथं टेप लावून आयशॅडो, आयलाइनर वगैरे तुम्ही लावू शकता. खूपच छान असं टिप्स आहे ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आता नेक्स्ट आहे काजल. काजलसाठी मी इथं फेसेस कॅनडाची काजल पेन्सिल वापरलेली आहे. ही सुद्धा एकदम स्मूथ आणि एकदम डार्क असं काजल पेन्सिल आहे. त्यानंतर मी इथं मेबलिनचा मस्कारा लावलेला आहे. तो सुद्धा खूपच छान मस्कारा आहे आणि तुमच्या इथं पापण्यांना देखील एकदम छान असं लांब दाखवतं आणि डार्क देखील होतं. त्यानंतर इथं पापण्यांना थोडं मी इथं कर्ल करून घेतलेलं आहे, जेणे की पापण्या आहेत ती उठावदार दिसतील. त्यानंतर मी इथं आयब्रोजसाठी स्विस ब्युटीचं 2 in 1 इथं पॅलेट वापरलेलं आहे. याच्यामध्ये काजल देखील आहे आणि आयब्रोजला इथं शेड करण्यासाठी पावडर देखील आहे आणि खूप नॅचरल लुक देखील येतो. एकदम छान असं हे पॅक आहे. जर तुम्हाला कोणतंही प्रोडक्ट आहे हवं असेल तर तुम्ही इथं कमेंट करू शकता, कारण की जे प्रोडक्ट आहेत ते एकदम अफोर्डेबल असं प्रोडक्ट आहेत, सगळेच आहेत ते. त्यानंतर इथं मी ब्लशसाठी मी इथं शुगर कॉस्मेटिकचं कोरल क्लायमॅक्स शेड असलेला ब्लश इथं वापरत आहे. एकदम मीडियम स्किन साठी तर खूपच छान असा हा शेड आहे. आणि माझा चेहरा आहे तो खूपच असा मोठा आहे आणि तो मला अजिबातच आवडत नाही, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती मी खूप जास्त असं मेकअप वगैरे करत नाही. हायलायटर वगैरे खूपच थोडं लावतं, कारण की माझ्या चेहऱ्यावरती इतकं छान दिसत नाही. आता ब्लश नंतर मी तर हायलायटर अप्लाय करत आहे. तो सुद्धा मी तर थोडाच लावलेला आहे आणि इनसाइडचं हायलायटर आहे, खूपच पिगमेंटेड हायलायटर आहे. तुम्ही सुद्धा हे घेऊ शकता, कारण की एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये इतकं सुंदर असं हा हायलायटर आहे. आता
आता सगळ्यात शेवटी मी इथं लिपस्टिक अप्लाय करणार आहे. लिपस्टिकसुद्धा मी इथं न्यूड कलरची निवडलेली आहे, कारण की डार्क कलर आहे ते माझ्या चेहऱ्यावरती अजिबातच सूट होत नाही आणि ते मला आवडत देखील नाही. त्यामुळे मी इथं न्यूड कलरचे लिपस्टिक इथं अप्लाय करत असते. आणि लिपस्टिक आहे तुमच्या ओठांवरती तुम्ही इथं सर्वात आधी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुम्ही असं प्रेस करायचं आहे. आधीच तुम्ही इथं प्रेस करू नका. त्यानंतर आता मी टिकली लावलेली आहे आणि तुम्हीसुद्धा पाहू शकता एकदम नॅचरल लुक इथं मी क्रिएट केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही इथं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी अशाच यूजफुल टिप्स आणि व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करत असते. आणि मी यूट्यूबवरती आता सध्याच इथं व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलेली आहे. तुमचा सपोर्टसुद्धा हवा